आणि तो निर्णय म्हणजे जीएसटी बद्दल. याच्यापूर्वी जो जीएसटीचा जो स्लॅब होता तो स्लॅबमध्ये त्यांनी एक चांगल्या प्रकारे बदल या ठिकाणी केलेले आहे. आणि तो जो बदल आहे तो बदल समाजातल्या प्रत्येक घटकाच्या संबंधी आणि वेगळ्या वेगळ्या क्षेत्रासाठी होता. शिक्षणासाठी असेल, शेतकऱ्यांच्यासाठी असेल, युवकांच्यासाठी असेल, आरोग्य विभागासाठी असेल, या सगळ्यासाठी या बदलामुळे खूप मोठा फायदा त्या ठिकाणी होणार आहे. कारण पूर्वीचं जे काय होतं की 5, 12, 18, 28 अशा प्रकारचा जो प्रमाण होता त्याच्यामध्ये बदल करून त्यांनी 5 आणि 12 अशा प्रकारचा एक चांगला बदल त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. आणि या बदलामुळं मला अगदी अभिमानानं आपल्याला सांगावं असं वाटतंय की शेतकऱ्यांनाही याचा मोठा फायदा होईल. शिक्षणाच्या संबंधी जे वस्तू आहेत त्यालाही करमुक्त करण्यासाठी बरीचशी मदत होईल. आणि इतर जे इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती उपकरणाचा जो काही वापर आपण करतो त्याच्यासाठी सुद्धा चांगल्या प्रकारचं म्हणजे मदत या ठिकाणी होणार आहे. आणि विशेष करून याच्यामध्ये म्हणजे अशा प्रकारच्या या बदलीमुळं अर्थकारणाला सुद्धा एक चालना मिळेल, मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळेल. आणि म्हणून असं एक मोठा विचार आदरणीय पंतप्रधानांनी यासाठी घेतलेला आहे. त्यांचं आपण अभिनंदन करूया, धन्यवाद देऊया. आणि विशेष करून त्यांनी आपल्याला या दीपावलीसाठी एक मोठी गिफ्ट दिलं असं म्हणलं तरी होणार नाही. मोठं गिफ्ट आहे, फार मोठी देशवासियासाठी म्हणून एक मोठा गिफ्ट त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. आणि म्हणून मी आता आमचे प्रवक्ते ज्यांना पार्टीनं या ठिकाणी या सगळ्या विषयासंबंधी आपल्याशी संवाद करण्यासाठी नेमलेला आहे ते आपल्याशी बोलतीलच. परंतु आपण या पार्टी कार्यालयामध्ये आलात, आपलं स्वागत आहे. आणि या मोठ्या विषयासाठी आपण चर्चा करतो ही एक आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणून या जीएसटी बद्दल आपण आपल्या माध्यमातून समाजापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचवलं पाहिजे. आणि म्हणून मी परत एकदा आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, धन्यवाद देतो. आणि तुमच्या प्रेरणा फोनरावला विनंती करतो की त्यांनी या विषयाबद्दल आपल्याशी बोला. माझा आवाज सर्वांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने आपण सर्वजण आलात. मी आपल्या मनापासून पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले लातूर जिल्ह्याचे अध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे नेते सन्माननीय बसवराज पाटीलजी, संबंध महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जीएसटी रिफॉर्म या विषयाच्या अनुषंगाने पत्रकार बांधवांशी संवाद साधण्याची एक संधी भाजपने उपलब्ध केली. आज आपण लातूर शहर आणि जिल्ह्याच्या वतीने इथे ही प्रेस कॉन्फरन्स करतो. आपल्या सगळ्यांना भारतवासियांना दिलासा देणारा जीएसटीचा रिफॉर्म देशाच्या अर्थमंत्री सन्माननीय निर्मला सीतारमणजी यांनी देशासमोर आणला. मला आजच्या दिवशी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मनापासून आभार व्यक्त करावेसे वाटतात. आणि आठवण येते ते स्वर्गीय अरुण जेटलीजींची. ही आजच्या दिवशी प्रकर्षाने आठवण येते. ज्यावेळेस जीएसटीचे रिफॉर्म्स होत होते त्यावेळी अतिशय उत्तमरित्या आदरणीय मोदीजी असतील, अरुण जेटलीजी असतील, अमितभाई शहा असतील, त्या काळामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेला घेऊन एक दूरदृष्टी ठेवून भारतीय जनता पक्षाने आणि सरकारने विचार केला. मला आठवतंय 2017 मध्ये 1 जुलै रोजी ज्यावेळी हे रिफॉर्म्स झाले, देशाला एका सुरक्षित कर प्रणालीची अत्यंत आवश्यकता होती. राज्यांचे कर वेगळे, देशाचे कर वेगळे, वेगवेगळ्या पद्धतीने कर आकारले जात होते. या कन्फ्युजन मधून दूर येऊन एक सुटसुटीत कर प्रणाली ही आपल्या देशवासियांना द्यावी, ही 2014 पासून ज्यावेळी आपण सरकार आलं तेव्हापासून सरकारने एक अग्रणी भूमिका मांडली होती आणि त्याला मूर्त रूप देण्याचं काम केलं.
जीएसटी आल्यानंतर आजपर्यंत आपण निरनिराळ्या विषयांवरती चर्चा झालेल्या बघितल्या, पण मला आपल्याला प्रकर्षाने यात सांगावंसं वाटतंय, ज्यावेळी जीएसटी कर प्रणाली अंमलात आणली गेली तेव्हापासून वारंवार सरकारच्या माध्यमातून हे सांगण्यात येत होतं की आज तुम्हाला ज्या गोष्टी वाटतात, काही अनुषंगाने ज्यावेळी नकारात्मक विचार मांडले जात होते, त्यावेळी टप्प्याटप्प्याने जसे आपण देशामध्ये पुढे जाऊ, ही कर प्रणाली अंमलात आणू आणि ही सुटसुटीत कर प्रणाली ज्यावेळी प्रत्यक्षात इम्प्लिमेंट व्हायला सुरू होईल, त्यावेळी त्याच्यातनं दिलासा हा हळूहळू सर्वसामान्यांना मिळणार आहे. आणि मला आज आनंद होतोय की 2025 मध्ये ती सुटसुटीत कर प्रणाली आणि देशवासियांकडनं मिळणारे कर आणि त्याच्यातनं दिलासा देणारी जी भावना सरकारने बोलून दाखवली होती, ती आपण प्रत्यक्षात आज बघतोय. देशामध्ये वेगवेगळ्या स्लॅब्स मध्ये आपण 4 ते 5 स्लॅब्स मध्ये लोकांकडनं कर आकारत होतो, पण आज या रिफॉर्म्समुळं प्रत्यक्षामध्ये 5% ते 18% या 2 स्लॅब्स मध्ये जवळपास 99% लोकांकडनं, देशवासियांकडनं कर हे आकारले जाणार आहेत. मला आज आनंद होतो या कर प्रणालीचा विचार करत असताना आदरणीय मोदीजींनी जीएसटी काउन्सिल, ज्यावेळी जीएसटी काउन्सिलच्या मीटिंग झाल्या त्यावेळी फक्त सत्ताधारी नाही तर ऑपोजिशन सुद्धा सगळ्या स्टेट्सना या मीटिंग्स मध्ये, जीएसटी काउन्सिल मध्ये समसमान प्रत्येक राज्याला देखील आपली आपली भूमिका मांडण्याची संधी दिली. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण जीएसटी काउन्सिल मध्ये जनसामान्यांकडनं ते राज्यांकडनं ज्यावेळी प्रश्न आले, त्यावेळी त्याचा गांभीर्याने विचार केला गेला आणि त्यावेळी ते बदल करण्यात आले. त्यामुळे आज जो जीएसटी रिफॉर्म झालेला आपण बघतोय किंवा मागच्या काळामध्ये पण बघितले, सर्व राज्यांच्या आग्रही भूमिकांना कन्सिडर करून केलेले हे रिफॉर्म्स होते. आणि 2025 मध्ये आज आपण एके ठिकाणी आपल्या देशाची अर्थव्यवस्था 2014 पर्यंत आपण विकासाला लागलेला स्पीड ब्रेकर 2014च्या नंतर ज्यावेळी बघतोय, आज 3.8 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीची गोष्ट आपण आजच्या दिवशी बोलतोय. महाराष्ट्रामध्ये फक्त MMRDA रिजन, आदरणीय देवेंद्रजींनी सांगितल्याप्रमाणे 1.5 ट्रिलियन डॉलरचं कॉन्ट्रीब्युशन हा फक्त MMRDA रिजन आज महाराष्ट्रामध्ये करण्यासाठी सक्षम आहे. रेस्ट ऑफ दी महाराष्ट्र आपण वेगळा कन्सिडर करू. त्यामुळे या जीएसटी रिफॉर्म्सची एक अग्रणी भूमिका देशामध्ये राहिली. मला आज सुटसुटीतरित्या सांगायचं म्हणलं तर मध्यमवर्गीयांना एखादी गाडी विकत घ्यायची असायची, आज डायरेक्ट बेनिफिट मध्यमवर्गीय ज्या लोकांना कार खरेदी करायची 1.5 लाख हे इमिडिएट मिनिमाइज होणार आहे. ज्यावेळी मध्यमवर्गीय माणूस गाडी खरेदी करायचा विचार करतो त्यावेळी तो डायरेक्ट कॅश अमाऊंट देऊन करत नाही तर तो लोन काढतो. म्हणजे त्याला साधारणपणे 1.5 लाखाच्या लोनच्या अगेन्स्ट मिनिमम 2 लाख, जसा जसा त्याचा इंटरेस्ट असेल त्या पद्धतीने मिनिमम 2 लाखापर्यंत किंवा त्याच्यापेक्षा जास्त 3 लाखांपर्यंत देखील कराच्या माध्यमातून त्या 1.5 लाखाला चुकतं करावं लागायचं. पण आज त्याचं ते व्याज वाचणार आहे, त्याची गाडी 1.5 लाखांनी स्वस्त व्हायला लागली. शेतकरी बांधवांसाठी ट्रॅक्टर्स विकत घ्यायचे असायचे, इमिडिएट आता हे सगळे स्लॅब्स कमी झाल्याने त्याचे डायरेक्ट बेनिफिशियरीज होणार आहेत. एका बाजूला आपण शेतकरी बांधवांचा विचार, मिडल क्लास मध्यमवर्गीय जनतेचा विचार करत असताना दुसऱ्या बाजूला हेल्थ केअर मध्ये आदरणीय मोदीजींनी देशातल्या जवळपास 50% लोकांना 5 लाखापर्यंत आपण आयुष्यमान भारतचं एक इन्शुरन्स दिला समाजातल्या त्या स्तराला जे स्वतःची ट्रीटमेंट करू शकत नव्हते. मग मध्यमवर्गीय असतील, उच्च मध्यमवर्गीय असतील, यांना असं वाटायचं की सरकार ज्या पद्धतीने समाजातल्या एका घटकाचा विचार करते आमचा विचार नाही का. पण आज ज्यावेळी आपण रिफॉर्म्स बघतोय त्यावेळी कर प्रणाली सुटसुटीत करत असताना आणि कर भरण्यासाठी आसुसलेले लोक असताना आपली इकॉनॉमी या टप्प्यावर येऊन पोहोचली की हेल्थ केअरवर आपण 0% व्याजदर आजच्या दिवशी आकारणार आहोत. म्हणजे नील झालाय. समाजातल्या कुठल्याही स्तरांनी स्वतःच्या आयुष्याची, आरोग्याची काळजी घ्यायचं म्हणलं तर त्याच्यावरती आजच्या दिवशी 0% जीएसटी सगळ्या स्तरांसाठी आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्था ही सरकारसाठी प्रायमरी आहे, हे सरकारने याच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. डेली नीड्स मध्ये आपण 5% 18 ते 12% जीएसटी इंटरेस्ट रेट आणली. त्यामुळे रोजच्या वापरातल्या ज्या वस्तू आहेत त्याच्यावरती त्याचा डायरेक्ट आणि इनडायरेक्ट इम्पॅक्ट लोकांना येणाऱ्या काळामध्ये दिसून येईल. शिक्षण
सगळ्यांसाठी एक उन्नतीचा मार्ग असतो। शिक्षणावरती देखील वेगवेगळ्या ज्या वस्तू आपण शिक्षण प्रणालीमध्ये लहान मुलांपासून ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत युटिलाइज करत होतो, त्या 12% जीएसटी त्याच्यावर आकारला जायचा, तो आजच्या दिवशी नील झालाय। त्यामुळे शिक्षण प्रणालीवरती सुद्धा येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांना देखील याचा, त्यांच्या पालकांना देखील त्याचे डायरेक्ट बेनिफिट होणार आहे। ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये 28%पासून आपण 18%वरती आलो। मी आता मगाशी सांगितल्याप्रमाणे आता आपण या वातानुकूलित ऑफिसमध्ये बसलोय। सर्वांसाठी भारतवासियांचं राहणीमान वाढलंय, एक्सपेंडिचर कॅपॅसिटी वाढली आहे। ज्या ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत, ज्या आपल्या जीवनाचा आमूलाग्र भाग झालेल्या आहेत, त्यांच्यावरती पण आपण जीएसटीचे हे रेट्स कमी स्लॅब्स मध्ये आल्या कारणाने मला आनंद आहे की आज सरकारने यामध्ये एक आग्रही भूमिका घेत 2017 मध्ये बोललेल्या शब्दांना सुटसुटीत मार्ग दाखवत, कर प्रणाली सुटसुटीत करत असताना लोकांची मानसिकता देखील कर भरण्यासाठीची सरकारने बनवली। आधी असं व्हायचं की समाजातला एखादा घटक ज्यावेळी इन्कम टॅक्स भरायला जायचा त्यावेळी म्युच्युअल फंड्स किती घेतलेत, हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीज किती घेतल्यात, सगळे डॉक्युमेंट्स एकत्र करावे लागायचे। आज तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं म्हणल्यावर त्या दिवशी तुम्ही रजिस्टर होता, तुम्हाला इमिडिएटली तुम्ही कुठे काय इन्व्हेस्ट केलं हे कळतं आणि एका क्लिक वरती तुमचे इन्कम टॅक्स भरण्याच्या अमाऊंट तुम्हाला समजायला लागतात, जेणेकरून इन्कम टॅक्स भरत असताना सुद्धा तुम्हाला एकाच खिडकीतनं बघायचं आणि तिथंच अमाऊंट पे करायची। ते कशा पद्धतीने येतं हे पण सरकारने मधले सगळे घटक मिनिमाइज करून डायरेक्ट कर प्रणाली लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे। त्यामुळे मला आनंद आहे की आज भारतामध्ये 10वी अर्थव्यवस्था 2014 मध्ये आम्ही होतो, आज आम्ही जागतिक पटलावरती आपण 4थी अर्थव्यवस्था, महाअर्थव्यवस्था होतोय। या प्रवासामध्ये जीएसटी रिफॉर्म्स आणि इन्कम टॅक्स हे कर प्रणालीच्या दृष्टीने आपण अतिशय सुटसुटीत झालेले सरकारच्या माध्यमातून बघतोय। या सगळ्या गोष्टी मला वाटतं सरकार ज्यावेळी एक वडिलांच्या भूमिकेमध्ये असतं, ज्या पद्धतीने कुटुंबामध्ये एखादं मूल कमी कॅपॅसिटीचं असेल तर आई वडील आधी जास्त लक्ष त्याच्याकडे देतात आणि जे स्ट्रॉंगेस्ट आहे त्याच्याकडे मला वाटतं कदाचित सेकंडरी नंतरच्या टप्प्यामध्ये लक्ष दिलं जातं। सरकारने देखील वडिलांची भूमिका, हेड ऑफ द फॅमिलीची भूमिका या जीएसटीच्या माध्यमातून, कर प्रणालीच्या माध्यमातून राबवली। समाजातले शेवटच्या घटकाचा विचार करत असताना सरकार उत्तमरित्या चालवणे, एका बाजूला कोविड सारखं महाभयंकर संकट जगभरावरती आलेलं असताना देशाची अर्थव्यवस्था सांभाळत एक उत्तम कर प्रणाली देत आज त्याच वडिलांच्या भूमिकेमध्ये मध्यमवर्गीय आणि हायर क्लास मध्ये येत असताना त्यांना पण दिलासा देण्याचं काम या जीएसटीच्या माध्यमातून मोदी सरकारने केलंय। मी आदरणीय मोदीजींचे पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करते। महाराष्ट्राचे आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी ज्या अतिशय कर्तव्य दक्ष भूमिकेमध्ये अर्थमंत्री म्हणून काम करतायत, सोबतच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी आणि अजितदादा पवारजी जे आपले अर्थ विभाग बघतात त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करते। या जीएसटी रिफॉर्म्स मध्ये आपल्या भूमिका महाराष्ट्राच्या वतीने मांडत असताना त्यांनी देखील अतिशय उत्तम सजेशन्स देऊन त्या सुदृढ बनवण्यासाठी ते प्रयत्नशील राहिले आणि आपल्याला ही सुटसुटीत कर प्रणाली देशवासियांना पाहायला मिळाली। धन्यवाद। आपले काही प्रश्न असतील तरी महाराष्ट्राच्या एकंदरच देशामध्ये 1.9 ट्रिलियनचा 1.9 लाख आपण आताची जी अमाऊंट बघतोय, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या राज्यांच्या कॉन्ट्रीब्युशन मधून लॅकिंग होणार आहे। मला महाराष्ट्राची एक्झॅक्ट सांगता येणार नाही इम्पॅक्ट किती होणार, पण मी एवढं सांगते की या कर प्रणालीच्या माध्यमातून उदाहरणार्थ आपल्याला एखाद्या आडत व्यापाराचा विचार करायचा आहे, आधी आपण 18% जीएसटी वाचवू कशी आणि कच्ची पावती घेऊन कसा पुढे जाऊ याच्या बाबतीत विचार करणारा माणूस आज 5% जीएसटी भरत असताना जे लॅकिंग दिसतंय राज्यांच्या माध्यमातून, केंद्राच्या माध्यमातून राज्यांना येणार ते भरण्यासाठी सुद्धा
एक सुदृढ प्रणाली आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दिसेल. आपली महाराष्ट्राची हिस्सेदारी 42% आहे जीएसटी बरोबर. आता हे जर जीएसटी कमी झालं तर महसुली तूट कशी भरून काढणार? मी तेच सांगते, ज्या पद्धतीने आपल्याला आधी 18% मिळायचा, त्याच्यामध्ये कर चोरी नावाचा जो विषय होता तो जो केला जायचा, ती मानसिकता आता लोकांची मिनिमाइज होणार येणाऱ्या काळामध्ये, जी मागच्या काळात पण झालीये. 18%च्या ऐवजी 5% भरणं हे ऑलवेज बेनिफिशियल आहे. आणि मी एक वाईट अमाऊंट दाखवतोय. कर चोरी करणारे लोक काळा पैसा ज्या पद्धतीने लपवायचा प्रयत्न करायचे, आज तो पांढरा करण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना 5% कॉन्ट्रीब्युट करून ती तूट भरून काढण्यासाठी सुद्धा मदत होणार. मला प्रश्न असा होता की आता 18% जीएसटीला आपण जवळपास 6 लाख कोटी महाराष्ट्रात 42% हिस्सा आहे. आता जर 18% आपण 5%वर आलो, त्याचं नाही का 5% झिरो आलो, ही जी महसुली तूट आहे त्याला पुढे कशी भरून काढणार आणि तो हिस्सा आपल्याला मिळणार? एक आहे जीएसटी हे सगळ्या राज्याचं एकत्रित केलं जातं देशाच्या पातळीवर, बरोबर. आणि मग एकत्रित केल्यानंतर कुठल्या राज्यांना किती पैसे द्यावे तो हे केंद्र सरकारने ज्याच्या वेळेला ज्या राज्याची जी तूट आहे किंवा जे काही कमी जास्त होणार आहे त्यातून आपल्याला मदत मिळते. त्याच्यामध्ये त्याला तूट किंवा असं काय म्हणता येणार नाही. हे सगळे पैसे देशाच्या पातळीवर एकत्र होतात आणि केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला ज्यांच्या राज्याची जी रिक्वायरमेंट आहे, ज्यांची जी मागणी आहे, त्यांचा जो विकास आहे त्याप्रमाणे यांना पैसे दिले जातात. केंद्र सरकारकडे जास्त कर गोळा होणार आणि राज्यांकडे कमी होणार, हे जे बोललं चाललंय, तुम्ही आता महाराष्ट्राच्या बाबतीत स्पेसिफिकली विचारायला लागलं. त्यांचं म्हणणं आहे की पहिले 18% होतं, 18% होतं, 5% झालं. कसं भरून काढणार? तूट भरून काढत असताना म्हणजे माझा मुद्दा तुमच्या जर लक्षात आला असेल, तुम्ही लोकांना उद्युक्त करताय कर प्रणालीमध्ये सहभागी होण्यासाठी. ज्या पद्धतीने एक मोठी अमाऊंट तुम्ही गोळा करण्याचा विचार करत होता, जर आज तुम्ही ती सुटसुटीत दिली तर पार्टिसिपेट करणाऱ्या लोकांची संख्या पण राज्यांमध्ये वाढेल. आणि आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे केंद्र सरकारकडे जी ऍडिशनल अमाऊंट येणार आहे ती डिस्ट्रीब्यूट ही राज्यांनाच केली जाणार आहे. प्रणालीमध्ये बघितलं नाही त्याच्यामध्ये काय माहिती का, उत्पादन जे घेत आहे त्यांना कर वाढवलेला आहे, त्यामुळे त्याच्या मानसिकतेवर परिणाम होणार नाही. मला नाही कळलं. उत्पादन जे घेतात मॅन्युफॅक्चरर्स, मध्ये वाढ झाली, मॅन्युफॅक्चरर्सच्या स्लॅब मध्ये वाढ झालीये. 18% वरून तुम्ही 5% वर आलात, ज्या तुमच्या रोजच्या वापरातल्या गोष्टी आहेत त्यांच्यासाठी. तुम्ही 18% वरून 5% वर आलात. आज एखादा बिस्किटाचा पुडा आपण घ्यायला गेलो, तो जर 5 रुपयात मिळणार, आधी 5 रुपयात होता, कदाचित तो आज 5 रुपयांमध्येच मिळेल, कारण त्याच्यामध्ये त्यांची प्राइस ऑलरेडी इन्क्लुडेड होती. आता येणाऱ्या काळामध्ये कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंट मध्ये त्यांना टिकण्यासाठी ती कर प्रणाली कमी करायची का नॉर्मल प्राइस ठेवायची ते ठरवतील. त्यांच्यात जास्त आकारणार असं नाहीये, पण त्यांच्यासाठी दिलासा आहे. शक्तीपीठ हा संबंध महाराष्ट्रासाठी असलेला प्रोजेक्ट आहे. MMRDA रिजन म्हणजे आपण आता जे बघतोय मुंबई सबअर्बन, मुंबई रिजन, त्याच्यामध्ये येणाऱ्या डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट असतील त्याला धरून महाराष्ट्र शासनाने केलेला. आता मुंबई ही आपली आर्थिक राजधानी आहे देशाची. शक्तीपीठ महामार्ग त्याच्यामध्ये MMRDA रिजन मध्ये शक्तीपीठ महामार्ग तुम्हाला पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा हे सगळं काही कव्हर करणार. तुमचा कोकण एक्सप्रेस वेचा विषय वेगळा आहे, आता समृद्धी महामार्गाचा विषय वेगळा आहे. आपण आता म्हणजे की आरोग्यामध्ये जे सर्वसाधारण पेट्रोल डिझेल काम होतं, कारण की आरोग्य विमा काढणारे किती पर्सेंट आहे आणि पेट्रोल डिझेल. आरोग्य विमा काढणारे लोक किती पर्सेंट आहे त्याच्यापेक्षा आरोग्य विमा हा सगळ्यांच्या जीवनाची अत्यावश्यक गोष्ट आहे. आज तुम्ही मध्यमवर्गीय माणूस आयुष्यभर जमा करून ठेवलेले पैसे, घरात कुणाला आजार झाला तर त्याला ते एका झटक्यात खर्च करावे लागतं. त्याच्यामुळे आरोग्य विमा ही कोण किती काढतं ह्याच्यापेक्षा ती अत्यंत जीवनावश्यक वस्तू आहे. आज तुम्ही आरोग्य विमा काढणार ज्याच्यावरती GST 0% आहे, तर हेल्थ केअर मध्ये हॉस्पिटलच्या जे सर्व्हिसेस आहेत त्या सुद्धा चांगल्या हॉस्पिटल्स मध्ये जाऊन लोकांना सर्व्हिसेस घेणं, त्याचं जनरेशन पण मोठ्या प्रमाणावरती होणार.
सर्वसामान्य माणूस ज्यावेळेस दवाखान्यात जातो त्याला मुख्यमंत्री सहायता निधी 1 लाख रुपये देते. त्याचे दादा तिकडे 10-11 लाख रुपये, 10-11 लाख मध्ये तिकडे जातात आणि शासन देते 1 लाख रुपये. सर्वसामान्यांचा काय फायदा? आपण आता नाही. आयुष्यमान भारत योजनेमध्ये तुम्हाला 5% 5 लाखापर्यंतच तुमचं आयुष्यमान भारत मध्ये तुम्हाला 5 लाखांपर्यंतचा कन्सिडर केला, जे इन्क्लुडेड आहेत ते. मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा सहाय्यतेसाठी आहे. सर्वसामान्य ज्यावेळेस दवाखान्यात जातो आणि त्यावेळेस 1 लाख रुपये भेटतात तर त्याने घर आणि शेती पाहिजे. इट इज नॉट माय तो विषय वेगळा आहे. तो विषय म्हणजे तुम्हाला काय सांगते, विषय वेगळा. तो विषय तुम्ही जे बोलता ते बरोबर आहे, पण तो हा विषय वेगळा आहे. हा विषय सर्वसामान्य शेतकऱ्याला काय करायचं तुम्ही 2 वेगळे विषय बोलतायत. तो विषय रिलेटेड टू जीएसटी नाहीये. जीएसटी आहे, तुम्हाला उद्या आरोग्य विमा काढायचा आहे तर तुम्हाला त्याच्यावरती नील आहे, 0% जीएसटी आहे, तुम्ही त्याचं बेनिफिट घेऊ शकता. विरोधकांकडून असं बोलण्यात येत आहे की हा जीएसटी जो रिवाइज करून 2 स्लॅबमध्ये करण्यात आलेला आहे, तर हा जो आहे हा फक्त इलेक्शन तोंडासमोर असल्यामुळे करण्यात आला असं काँग्रेसकडे बोलण्यासाठी आता कुठला मुद्दा राहिलेला नाहीये. ते आमच्यावरती विधायक टीका करू शकत नाहीत, विधायक मुद्द्यांवरती आमच्यासोबत बोलू शकत नाही. त्याच्यामुळे जे चाललंय त्याच्यावरती रडगाणं गात राहायचं ही त्यांची स्ट्रॅटेजी आहे, ते चालत राहतील. मोदीजींनी लाल किल्ल्यावरून जेवढे आपल्या देशवासियांना संबोधित सेवा कार्य करायचं ठरवलं प्रधान सेवक म्हणून, ते सगळं आज इम्प्लिमेंट होताना आपण बघतोय. पाटील साहेब, जीडीपीवर काय परिणाम होईल महाराष्ट्राच्या जीडीपीवर काय परिणाम होईल? उलट चांगलं होईल. जीडीपी सुधारण्यासाठी मदत होईल. महाराष्ट्रामध्ये म्हणजे या सगळ्या कर प्रणालीमुळे उलट देशाची पण जीडीपी वाढणार आणि आपल्या राज्याची शेवटचा प्रश्न आहे. हो, आपल्या महाराष्ट्र राज्यात एकही विकास कामं थांबलेली आहेत. राज्यामध्ये विकास कामं थांबलेली आहेत, पैशाअभावी, निधी अभावी. आणि आपण आता दुसऱ्या काय फरक पडेल का ते विकास? नाही, तो विकासाच्या कामामध्ये जे पैसे आपण उपलब्ध करतो त्या पैशावरती याचा काय परिणाम व्हायचं काय कारणच नाही, काहीच कारण नाही. मागे तुम्ही पाहिलं असेल की मोठमोठे कॉन्ट्रॅक्टर्स हे घोषणाला बसलेले आहेत, त्यांचा निधी मिळत नाहीये. तो निधीचा विषय तो आपल्या गव्हर्नमेंट बजेट मधून आपण नेहमीच विकासाच्या कामाला पैसे उपलब्ध करून देतो आणि याही पुढील काळामध्ये आपण देत राहू. त्याच्यामुळे त्याच्यावर काय परिणाम होण्याचं काय कारण नाही आणि तो काय परिणाम होणार नाही. विकासाची कामं अजून अधिक होतील आणि हे असलेली कामं पण सगळे सुरळीत होतील. माझा असा एक प्रश्न आहे, आज जिल्हा परिषदेचं सर्वसाधारण महिलेला आदेश आपली भाजप म्हणून ते आता उलट चांगलं आहे. आपण म्हणजे महिलांना जे आरक्षण केलंय त्यासाठी म्हणून आपल्या जिल्ह्यासाठी आता महिला आरक्षण जर समजा अध्यक्षपदासाठी होत असेल तर आपल्या सर्वांच्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणून एक आता अनेक सक्षम महिला आहेत, त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतील. चांगली गोष्ट आहे. आपण सगळ्यांनी मदत करावी हीच आमची अपेक्षा आहे.